बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांनी सरकारमध्ये सामील होण्याला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत। या संदर्भात अजित पवारांनी एक पत्र लिहिलं असून स्वतःचा उल्लेख राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केलाय। या पत्रात कुठेही शरद पवारांचा उल्लेख नसून महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला अजित पवारांनी पत्र लिहिलंय। आज 10 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं मी आज आपणा सर्वांशी या पत्राद्वारे संवाद साधतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचं धोरण यांचा वारसा जपलाय। माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतलेत। अशा प्रकारचे निर्णय हे त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात। अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023 रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे। हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचावर मांडलं आहे। याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचं सूत्र राहणार आहे, याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो। येत्या काळात राष्ट्रवादी वर्ष काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या तसंच विविध समाज घटकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल, याची प्रचिती मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे, असं पत्रात म्हटलं आहे। भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे आणि काँग्रेसच्या आमदार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलंय। आडनावावरून विदर्भातील राजकारण पेटलं आहे। ठाकूर आडनावावरून बोंडेंनी यशोमती ठाकूर यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली, त्याला यशोमती ठाकूर यांनी सडेतोड उत्तर दिले। आडनावावरून जर राजकारण होणार असेल तर बोंडेंच्या बोंडअळ्या कशा आल्या हे विचारायचं का, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केलाय। ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जनसामान्यांची कामं झाली पाहिजेत, संत्र्यांचे नुकसान झालंय, सोयाबीनचे भाव घटलेत, यावर कोणी बोलत नाही, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली। याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अनिल बोंडे यांना नैराश्य आले, त्यांना इतिहास कळत नाही। मी महिला आमदार आहे, महिलांचा मानसन्मान करायचा असतो हे त्यांना माहीत आहे की नाही, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय। दरम्यान भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे। काल ही यात्रा अमरावती इथं आली होती। या निमित्तानं अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते। यशोमती ठाकूर यांनी या यात्रेवरून भाजपला टोला लगावला होता। दरम्यान ठाकूरांना अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिलं होतं। इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकूर पदवी मिळाली, ठाकूरांमध्ये इंग्रजांचा DNA असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं। भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यातील यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ असलेल्या तिवसा इथं आली होती। त्यावेळी कार्यक्रमात अनिल बोंडे यांनी हे विधान केलं। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आयोगानं काल घोषणा केली आहे। मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जारी करण्यात आलाय। या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे। मध्य प्रदेश आणि तेलंगणा या महाराष्ट्रालगत असणाऱ्या राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे। तेलंगणातील सत्ताधारी BRSचे प्रमुख मुख्यमंत्री KCR यांनी महाराष्ट्रात राजकीय शिरकाव केला, परंतु आता त्यांचा बालेकिल्ला ढासळण्याचा अंदाज सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय। याशिवाय दक्षिणेत काँग्रेसला आणखी एक राज्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ABPC बोटरने केलेल्या सर्वेत मुख्यमंत्री KCR यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा दारुण पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
काँग्रेस पक्षाला विधानसभेत बहुमत मिळण्याचा अंदाज असून भाजपच्या आमदारांचाही आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेलंगणातील एकूण 119 विधानसभेच्या जागांपैकी भारत राष्ट्र समितीला 43 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस 48 ते 60 जागा मिळवत बहुमतासह तेलंगणात सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज एबीपीसी वोटरकडून वर्तवण्यात आलाय. केंद्रातील सत्ताधारी भाजपला 5 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज असून ओबीसींच्या एमआयएमसह अन्य पक्षांना 6 ते 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज एबीपीसी वोटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आलाय. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान अनेक परदेशी आणि भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे इस्रायलमध्ये असलेले सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलमध्ये राहणारे 18,000हून अधिक भारतीय सुरक्षित असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे भारतीय नागरिक दिलासा व्यक्त करत असून इस्रायलमधील सर्वच भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचंही समजतंय. सुमारे 85,000 भारतीय वंशाचे ज्यू इस्रायलमध्ये राहतात. सुमारे 900 विद्यार्थी असून ते सर्व या क्षणाला इस्रायलमध्ये आहेत. तसंच IT व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली होती. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच इस्रायलच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जारी केलेल्या प्रोटोकॉलचं पालन करण्याचा सल्लाही भारत सरकारने दिला. यासोबतच भारतीय नागरिकांनी अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांनी आत्तापर्यंत 5,000हून अधिक रॉकेट हल्ले केल्याचं सांगण्यात येते. तर यावर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. दरम्यान शनिवार ते सोमवारपर्यंत गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादच्या 500हून अधिक ठिकाणांवर इस्रायलनं हल्ले केलेत. ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सांगितलं की पुढील वर्षी 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. आजपासूनच भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक केलं जाईल. ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पॅन्ट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीवलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही. मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र मंदिरात कोणते कपडे घालण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितलं की काही लोक अशोभनीय कपडे घालून मंदिरात येतात. काही लोक हाफ पॅन्ट आणि स्लीवलेस कपडे घालून येतात. जणू ते समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आलेत. देव मंदिरात राहतो, हे मनोरंजनाचं ठिकाण नाही. त्यामुळं इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणाले की मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं 1 जानेवारी 2024 पासून ड्रेस कोडचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.